हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत पावटा बटाटा मिक्स भाजी। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी पावटा घेतलेला आहे। त्यानंतर भाजी बनवण्यासाठी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घ्यायचे आहे। तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तेलामध्ये चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे मोहरी तेलामध्ये चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट घाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा मिक्स करायचा आहे। कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट तेलामध्ये कांदा चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा 1 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे तेलावरती परतवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट तेलावर परतल्यामुळे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घेतल्यामुळे ते कच्चे राहणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे शिजले देखील जातील। 4 ते 5 मिनिट अशाच पद्धतीने कांदा, टोमॅटो तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सगळे मसाले चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिट सगळे मसाले अशाच पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतील। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेला पावटा आणि बटाट्याचे जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तो बटाटासुद्धा त्यामध्ये घालायचा आहे। पावटा आणि बटाटा चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे आहे। चांगले 4-5 मिनिट पावटा आणि बटाटा आपल्याला मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। पावटा आणि बटाटा एकाच वेळी टाकल्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिजतात आणि त्याची चव देखील चांगली लागते। त्यांना शिजायला फार वेळ लागत नाही। अगदी कमीत कमी वेळेत ही भाजी शिजून तयार होते। त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 ते 2 मिनिट भाजी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये भाजी शिजण्यापुरते पाणी घालायचे आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेले आहे। यामध्ये आपली भाजी शिजून चांगल्या प्रकारे तयार होईल। यामध्ये आपल्याला कोणतीही ग्रेव्ही ठेवायची नाही। ही भाजी आपल्याला सुक्की करायची आहे, त्यामुळे मी इथे 1 ग्लास पाणी घातलेले आहे। त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर भाजीमधले सगळे पाणी आटले जाते आणि भाजी खूप चांगल्या पद्धतीने शिजून तयार होते। अशाच पद्धतीने अगदी कमी वेळेत खायला टेस्टी आणि मस्त अशी झणझणीत पावटा आणि बटाट्याची भाजी तयार होते। करायला अगदी सोपी आणि खायला अतिशय चविष्ट अशी पावटा आणि बटाट्याची मिक्स भाजी तयार होते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।